12वी को फक्त इतर राहील, बाकीच्यांनी खाली उतरा टेजच्या, पाहुणी मंडळी येणार आहेत. और ऐसे बीच गेंदबाजी करेंगे, सामने है गेंदबाज अथर्व, सामने है सत्यम और प्रमोद. सत्यम और अथर्व गेंदबाजी करे राइट हैंड ओवर द विकेट, बिल्कुल गोवे हैंड से गेंदबाजी करते हुए है 12 प्रतिनिधि. और ऐसे बीच अथर्व की पहली गेंद, ताली बजाइए, जीतेगा हो जाएगा फाइनल के लिए. और इसी बीच गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर, अंपायर ने देखा पहला इशारा वाइड का, ये देखिए शाहरुख खान के स्टाइल में. और अतिरगणों के साथ टीम का खाता खुल चुका है. बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती, सिम डेटा इसी तरह से गेंद वाइड जाती हुई और अतिरगणों के साथ टीम का खाता खुल चुका है लायंस टीम का. ऐसे बीच अगली गेंद, अथर्व फिर अपने बॉलिंग मार पर, और इस गेंद को खेला है, गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी और वन हाथ में कैच लिया गया है. चला बल्लेबाजों से मेरी गुजारिश, थोड़ा जल्दी आइए, ज्यादा वक्त बर्बाद मत कीजिए, समय के साथ आइए. दीपक ने बल्लेबाज मैदान पर, चलिए जल्दी आइए, थोड़ा वक्त बर्बाद मत कीजिए. समय के साथ चलेंगे तो बिल्कुल अब ज़्यादा पैसे कमा सकते हैं, लेकिन समय किसी के लिए रुका नहीं है. समय की जो वक्त है, शाम होने वाली है, सुबह होने वाली है, और उड़ने वाले पंच धीरे धीरे अपने घर जाएंगे. उस तरह का नतीजा मैदान के ऊपर होता है. जैसे हम घर जाने के लिए सोचते हैं, उस तरह से उड़ने वाले पंछी आसमान पर जाते. जैसे शाम का समय आता है तो कहीं ना कहते हैं कि शाम मस्तानी कुछ गीत, नहीं तो यहाँ से कुछ क्रिकेट के लम्हे यहाँ से ले जाइए प्लीज़. और गजानन महतो से मेरी गुजारिश, आप यहाँ आ जाइए प्लीज़. ऐसे बीच अगली गेंद, अथर्व फिर अपने बॉलिंग मार पर, सामने है दीपक, और इसी बीच गेंद को खेला है बिल्कुल लॉन्ग ऑन रीजन में, गेंद के पीछे खिलाड़ी. जब तक गेंद को उठाए, समय के साथ बल्लेबाजों ने 1 रन के लिए अपने कदम बढ़ाए. 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 2 रनों पर. रनों की संख्या, और प्रमोद और रिसिवा का दीपक बल्लेबाजी करने के लिए दोनों मैदान पर है. मुकाबला है 2 ओवर का, यानी कि 5-10 मिनट का समय आपको दिया जाएगा. सभी हॉलिंडर अपने अपनी जगह से खेलते हुए, और हमारे युवा कार्यकर्ता आतिश. और इसी बीच अगली गेंद प्रमोद के लिए, शॉर्ट पिच गेंद पढ़ नहीं पाए, डॉट गेंद की समाप्ति. डॉट गेंद कहीं ना कहीं क्रिकेट की में एक प्रेशर बढ़ाती है. टीम का स्कोर अभी भी 2 रनों पर है, पहला ओव्हर प्रगती पर है. तत्पूर्वी मान्यवर निरोप घेत असताना स्पर्धेचा सौरभ मोबाईल पेनचे सर्वेसर्वा सन्माननीय सौरभ सुनील म्हात्रे साहेब या स्पर्धेला आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो. और इसी बीच इस गेंद को खेला है फाइन लेग रीजन में, जो तलाश थी वो तलाश पूरी करते हुए प्रमोद. और ये देखिए एक्शन क्या बढ़िया, डीजे. ये मामा, ये माझे भाचीच्या लग्नाला. और इसी बीच अगली गेंद डालने के लिए तैयार, फिर से अथर्व, और इस गेंद को खेला है बिल्कुल, गेंद हवा में जरूर, गेंद के पीछे खिलाड़ी. जब तक गेंद को उठाए, समय के साथ बल्लेबाजों ने 1 रन मिलता हुआ. 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 8 रन. रनों की संख्या 8 हो चुकी है. पहला ओवर प्रगति पर है, ओवर की समाप्ति हो चुकी. 8 झाले ना, एक गेंद बाकी है अभी तक, लास्ट गेंद. यस, तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात निर्णय येईल. 7 स्कोर हो चुका है, 7 हो चुका है. 1 गेंद शेष है, 1 टू गो. 7 स्कोर हो चुका है, 1 गेंद शेष है, 1 टू गो. चलिए जल्दी कीजिए थोड़ा.
यस पंच सांगतीलच. पंच सांगतात की एक चेंडू शिल्लक होता. यस तेच घडते काहीसं मैदानात. और इसी बीच अगली के लिए तैयार, ये गेंद शॉर्ट पिच गेंद, खड़े खड़े खेलने की कोशिश और इसी बीच एक डॉट गेंद की समाप्ति. और की समाप्ति पहला और खत्म होने के बाद टीम का स्कोर है 7 रन. चलिए जल्दी मुकाबला शुरू. नीरज गेंदबाजी के लिए आया है, दूसरा ओवर प्रगति पर है. शॉर्ट पिच गेंद, गेंद को खेला है हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी अथर हुआ और इसी के साथ कैच छूटा, मैच छूटा, लोगों का दिल टूटा. जहां एक ही रन कोई मिल नहीं सकती थी वहां 2 रन मिले और 2 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 9 रन. बिल्कुल गेंद हवा में थी, खिलाड़ी ने कोशिश की थी कैच करने का, लेकिन ऐसे हालात में कैच छूटा, मैच छूटा, लोगों का दिल टूटा. ऐसे बीच फिर से नीलेश फिर अपने बॉलिंग मार पर आते हुए सेमीफाइनल का मुकाबला जीतेगी जाएगी, फाइनल के लिए हारेगी वो जाएगी सीधे 3 नंबर के लिए. ऐसे बीच अगली गेंद डालने के लिए तैयार, शॉर्ट पिच गेंद, रिवर्स शॉट खेल देना चाहते थे लेकिन ऐसे हालात पर 1 ही रन वहां मिलेगी. 1 रन के साथ टीम का स्कोर डबल फिगर में जाकर पहुंचा है 10 रनों पर. आने वाले 4 गेंदे बचे हैं, 4 गेंदों में कम से कम 10 या 12 रन आते हैं तो एक सम्मानजनक स्कोर होगा. लेकिन आने वाला वक्त कि मैदान पर किस तरह की गेंदबाजी और बल्लेबाजी होती है. दीपक के पास मौका है, अभी भी 4 गेंद बची, 4 गेंद अभी तक शेष है नीलेश के, जो धीमी गति की गेंदबाजी करते हैं, बल्लेबाजों को चकमाने की कोशिश करते हैं. लेकिन आने वाला वक्त बता किस तरह की गेंदबाजी होती है और किस तरह की बल्लेबाजी होती है. टीम का स्कोर डबल फिगर में जाकर पहुंचा है 10 रनों पर. अभी भी बचे हैं 4 गेंद फर्स्ट इनिंग के. बल्लेबाज तैयार नहीं था कि वो निगाहें डरा रहा था क्षेत्ररक्षक के ऊपर. पॉइंट के ऊपर खिलाड़ी मौजूद है, थर्ड मैन के ऊपर है, एक बिल्कुल मिड विकेट के ऊपर है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है और बिल्कुल कवर बाउंड्री लाइन के ऊपर कोई खिलाड़ी मौजूद नहीं है. इसी बीच अगली गेंद और इसी बीच आड़ी बल्ले से गेंद को खेला गया है. 1 रन का मौका दूसरा लेना चाहते हैं बल्लेबाज, लेकिन खतरा साबित हो सकता है. और इन और इसी बीच इस गेंद को खेला है, बिल्कुल गेंद 4 रनों के लिए जाती हुई. चलिए अब बाउंड्री लाइन के बाहर बैठिए सब लोग. इन 4 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 16 हो चुका है. ये गेंद बिल्कुल पैड पर लगी और इन 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 17 रन. वासुदेव रामदास महादेव जिनकी तरफ से हैट्रिक सरपंच और 30,000 रुपए की देनगी दी है. अंश और एपकन मेगा और अंश 3,000 रुपए की देनगी दी है वासुदेव महादेव ने 30,000 की. और ये गेंद स्लो मोशन डिलीवरी, कृपया करून आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. यस विनंती असेल सर्व प्रेक्षकांना, अन्यथा पॅनल्टी लागेल, प्लीज बाहेर राहायचं आहे. लायन संघाचे सर्व प्रतिनिधी ती जी फ्लेक्स पट्टा आपण बांधलेला आहे त्याच्या बाहेर उभं राहायचं, विनंती असेल. आयोजकांच्या विनंतीला मान द्या प्लीज, अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांचं लक्ष्य.
यस, एक विशेष आर्थिक सहकार्य वासुदेव रामदास म्हात्रे, माजी हॅट्रिक सरपंच ग्रामपंचायत जीते यांच्याकडून एफकॉन अंश आणि मेघाल यांच्याकडून तब्बल 30,000 रुपयाचं कॅश प्राइज स्पर्धेसाठी एकदा जोरदार टाळ्या. सन्माननीय वासुदेव रामदास म्हात्रे, माजी हॅट्रिक सरपंच ग्रामपंचायत जीते यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 30,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य मी मान्यवरांचं स्पर्धेच्या निमित्तानं आणि देऊळआली क्रिकेट क्लबच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तर चालू सामना आपण पाहता सेमीफायनलचा थरार. एका बाजूने टीम लायन्स, अगदी विचार केला जेव्हा ती 3 संघांमध्ये रनिंग झाली होती, लायन्स संघ बाजी मारत होता कुठेतरी, मात्र त्या संघाचा जो प्रतिनिधी होता त्याला वाटलं की मी आता जिंकलोय, तो लवकरच सेलिब्रेशन करत होता आणि लवकरच केलेलं सेलिब्रेशन नक्कीच त्याला महागात पडलं. चांगली गोष्ट झाली की दुखापत झाली नाही त्याला जास्त, परंतु सामना खेळावा लागला. क्रियांश दुर्वास म्हात्रे यांच्याकडून निलेश पाटील यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक चौकारास अथवा प्रत्येक षटकारास तब्बल 100 रुपये. क्रियांश दुर्वास म्हात्रे यांच्याकडून निलेश पाटील, एक मोठं नाव जिथे टेनिस क्रिकेटमधलं इन ॲक्शन पाहायला मिळेल. येणाऱ्या 2 षटकांमध्ये येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावा. प्रति षटक 9च्या सरासरीने जावं लागेल जर हा सामना जिंकायचा असेल आणि खेळायचा असेल मेगा फायनलची लढत. एका बाजूने लायन्स, दुसऱ्या बाजूने सुजल प्रतिष्ठान. कोण बाजी मारणार? निलेश आणि समीर दोघांना सुवर्ण संधी. प्रत्येक चौकार प्रत्येक षटकारास कुमार क्रियांश दुर्वास म्हात्रे ह्याच्याकडून तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक. असं म्हणतात की तुम्ही तुमचा खेळ दाखवा, जग तुम्हाला नक्कीच दाद देईल, जग तुम्हाला नक्कीच प्रसिद्ध करेल. सुवर्ण संधी, संधीचं सोनं करेल का? सलामीसाठी आलेली जोडी मैदानाकडे. एका बाजूने निलेश तर दुसऱ्या बाजूने समीर. सामन्याला कोणताही विलंब न करता करायची सुरुवात. सेमीफायनलच्या दुसऱ्या सत्राला करतोय सुरुवात. पंच अतिश म्हात्रे सरांचा येतोय इशारा. यस, लेट्स प्ले. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेटने प्रमोद तयार. यस, पहिलाच बॉल लोवर फुल टॉस. पहिल्याच बॉलवर आक्रमण. सबसे कातिल निलेश पाटील ठोकतोय पहिल्याच बॉलवर षटकार आणि 200 रुपयाचा मानकरी. डीजे गावचा एक ग्रामस्थ जपानमध्ये आर्यन म्हात्रे हा कार्यरत आहे, त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा. निलेश पाटीलसाठी पुढचा बॉल प्रमोदचा. यावेळेस मात्र गुड लेंथवरनं चेंडूने उसळी घेतली आणि बॅटचा आणि बॉलचा काहीसा संपर्क नाही. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. चेंडू आला निर्धाव. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर षटकार. तदनंतर आता मात्र लाईन आणि लेंथवर आलाय गोलंदाज प्रमोद. सेमीफायनलचं महत्त्वाचं षटक टाकतोय. अगदी त्याच्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर आक्रमण झालं होतं, आता मात्र कमबॅक पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रमोद तयार. प्रमोदचा पुढचा बॉल. रनआउटची संधी. येस, पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज धावबाद. समीर ठरतोय डायमंड डकचा शिकार. 0 बॉल 0 वर बाद होतोय फलंदाज समीर. संधी देऊया डीजे मास्टर डीजे राम यांना.
यस, कोणता संघ जाईल जेजुरीला आणि कोणता संघ जाईल फायनलला? येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांचं समीकरण. बॉलिंग ट्रॅकवर प्रमोद तयार, आता आपल्या गोलंदाजीमध्ये कमबॅक करतो. यस, तर स्ट्रायकिंग एंडसाठी ज्या फलंदाजाने पहिल्याच चेंडूवर ठोकलाय षटकार, निलेश ऑन स्ट्राईक. प्रमोदचा पुढचा बॉल, आणखीन एक चांगला बॉल, मात्र यावेळेस पंच दंडित करतायत. पंच सांगतायत लेग साईडच्या खूपच बाहेर, इट्स अ वाईट बॉल, स्वेअर मारा. आता मात्र प्रमोदच्या मार्फत पाहायला मिळतोय. या एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 1-7च्या घरात. मागच्या चेंडूचा विचार केला तर खरंच चांगला चेंडू होता. बॉलर बॅकड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवलं आणि डायमंड डकचा शिकार झाला. फलंदाज समीर, नौका फलंदाज संजय नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस निलेशचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, बॉलला केलाय मैदानाच्या बाहेर गुल. आलाय निलेश पाटील स्पेशल षटकार. अगदी विचार केला तर निलेशच्या फलंदाजीचा खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी अशी काहीशी फलंदाजी. एकतर षटकार नाहीतर निर्धाव. निलेशचा पुढचा बॉल टोलावलाय अलॉंग द कार्पेट, काऊ कॉर्नरच्या दिशेने. स्वतः फिल्डर येतोय तिथे, अगदी सहजरित्या चेंडूची फेकी करतोय. तत्पूर्वी एक धाव निलेशच्या खात्यामध्ये आणि एक धाव टीम सुजाल प्रतिष्ठानच्या खात्यामध्ये. संघ जाऊन पोहोचलाय 1-14. चांगल्या अशा सुस्थितीत प्रमोदवर आक्रमण केलंय निलेशनं. वैयक्तिक 13 धावांवर खेळतोय. या षटकातला असेल शेवटचा चेंडू. संदेशसाठी संजय ना, संजयसाठी सुवर्ण संधी. षटकार चौकाला तर तब्बल 200 रुपये. यस, पुढचा बॉल, यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा इशारा. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकानंतर टीम सुजल प्रतिष्ठान जाऊन पोहोचलाय 14. अजूनही विजयासाठी 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, डोका सुन्न करणारा सामना तुम्हा सर्वांच्या भेटीला आलाय. एका बाजूने सुजल प्रतिष्ठान, त्यांना फाईट करेल लायन्स संघ. धावसंख्या झाली आहे 14. 1-14. विजयासाठी 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावा. असं वाटत असेल की 4 धावा सहज होतील, मात्र तसं काहीसं चित्र पाहायला मिळेल का येणाऱ्या 6 चेंडूंवर? त्या 4 धावा रोखण्यासाठी नौका गोलंदाज सागर. अगदी विचार केला लायन्स संघाचा तर पहिल्या दिवशी दबदबा राहिला होता त्या संघाचा. आता मात्र नक्की 2 दिवस प्रॅक्टिस झाली असेल त्या संघाची आणि प्रॅक्टिस करून आता मात्र सेमीफायनलच्या थरारामध्ये उतरलाय. टीम लायन्स फाईट करेल सुजल प्रतिष्ठानला. कालच्या दिवसात आपण पाहिला सुजल प्रतिष्ठान संघ वन साइडेड हिरो जो संघ राहिलेला, तो संघ जाऊन पोहोचलेला उपांत्य फेरीत. तोच निलेश पाटीलचा संघ सुजल प्रतिष्ठान. आता हे 4 धावा रोखण्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटने सागर तयार. अगदी उत्तम आयोजन या स्पर्धेचं आपण पाहताय. लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब व देऊळआली आयोजित जीतवाई एकता गाव कप. निलेशसाठी यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट. निलेशने विचार केला की काहीही गरज नाही मोठ्या फटक्याची. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळला फक्त एक आणि एकेरीला दुहेरीमध्ये. बघता बघता कधी 2 धावा झाल्या आहे फिल्डरला सुद्धा माहीत नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र जिंकण्यासाठी 5 बॉल आणि 2 धावा. कोण रोकेल, कोण ठोकेल? निलेश ठोकेल की सागर रोकेल? येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावा. आता मात्र फील्ड रेस्ट्रिक्शन मध्ये थोडासा बदल. फिल्डर अगदी बाउंड्री लाईन कडून थोडेसे पुढे येताना दिसत आहेत, कारण निलेशचा पहिल्या चेंडूवरचा खेळ एकदम संयमी खेळ, अगदी संघाला विजय मिळवून देणारा खेळ. पहिल्या चेंडूवर फक्त सेन्सिबल क्रिकेट अलॉंग द कार्पेट, फक्त 2च धावा. आता संघ जाऊन पोहोचलाय 16च्या घरात. विजयासाठी 2 धाव्यांची गरज. पुढे आलाय, फक्त दिशा दिले. एक तर धावलाय, दुसरी होईल का? दुसरीचा प्रयत्न. निलेश धावतोय. यस, 2 धावा पूर्ण आणि फायनल मध्ये दाखल झालाय सुजल प्रतिष्ठान संघ. एकदा जोरदार टाळ्या सुजल प्रतिष्ठान संघासाठी. टीम पोहोचले फायनल मध्ये. लगेच यायचंय टॉसच्या दिशेने. यस, सॉरी. यस, 2 मिनिटं थांबायचं. आर्यन म्हात्रे, मिस करता हो.
यांना देवळाली संघ मिस करत आहे. जपानवरून आलेल्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. यस आपण जाऊयात खाली. 25वा सुवर्ण